ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पार्थ पवार हे पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आज पुणे दौऱ्यावरच आहेत। त्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले पार्थ पवार हे सध्या पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याचं समजतंय आणि जी माहिती मिळते त्यानुसार आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा आज पुण्यातच आहेत। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय अपडेट? ज्या पद्धतीने आपण बघतोय की पार्थ म्हणाले आहेत की मी माझ्या काकांशी ह्याबाबत सर्व चर्चा करणार आहे, जे माझे कुटुंबातील सदस्य त्यांच्याशी चर्चा करणार आहे, म्हणून आपण बघतो आहे की पार्थ पवार हे पुण्याच्या दिशेने गेलेले आहेत। त्यांचे अनेक नातेवाईक आत्या जे आहेत ते पुण्यातच आहेत। त्यामुळे उद्या 15 ऑगस्ट आहे, पालकमंत्री असल्यामुळे अजित पवारांना पुण्यात ध्वजवंदनासाठी जावंच लागणार आहे। त्यामुळे ते आज सकाळीच पोहोचलेले आहेत, तिथल्या बैठका सुरू आहेत। पार्थ देखील पुण्यात पोहोचणार आहेत पुढच्या 1 ते 2 तासामध्ये आणि त्यानंतर जे कोणत्या नातेवाईकांशी ती चर्चा करतायत हे चित्र स्पष्ट होईल। निश्चितच रश्मी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारल्यानंतर आता पार्थ पवारांच्या आत्या विजया पाटील यांची प्रतिक्रिया आलेली आहे। शरद पवार यांना असं रागावताना आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं असं विजया पाटील म्हणाल्या। पार्थ अतिशय हळवा आणि समजूतदार मुलगा असल्याचं विजया पाटील म्हणाल्या। पवार साहेब सार्वजनिक ठिकाणी बोलल्यामुळे पार्थ नाराज झाला असेल, पण तो विसरूनही जाईल अशी प्रतिक्रिया विजया पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे। विजया पाटील यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। आपण पाहूया। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पार्थ पवार यांनी घेतलेली भूमिका आणि त्याच्यानंतर शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य। या सगळ्या संदर्भात पार्थ पवार यांच्या आत्या आहेत आपल्यासोबत, की पार्थ पवार यांनी म्हटलं होतं की सगळ्या आत्यांसोबत काकांसोबत चर्चा करून मग निर्णय घेतला जाणार आहे। कोल्हापुरातील आत्या आहेत पार्थ पवार यांच्या। मला सांगा, पार्थ पवार यांनी कधी आता तुम्हाला फोन केला का? या 1-2 दिवसामध्ये काय चर्चा झाली का? नाही, मुळात त्यांनी कालच सांगितलं की मी आत्या आणि काकांशी बोलेन, अजून तरी मला फोन आलेला नाहीये। तुमचं बोलणं होतं नेमकी काय, कशाविषयी बोलणं होतं? नाही, नेहमी आम्ही घरगुती विषयांवर बोलतो। काही राजकारणाचं बोलायला त्याच्याशी बोलायला त्याचे आजोबा आहेत, काका आहेत, अनेक दिग्गज मंडळी आहेत। एरवी आम्ही घरगुती विषय नेहमी बोलतो, आम्ही नेहमी फोन असतो। पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघताय पवार फॅमिलीतील एक सदस्य म्हणून? आता कसं आहे, सुप्रियानी सुद्धा हा मुद्दा खरं म्हणजे माध्यमांपुढे क्लिअर केलेला होता की ती त्याची वैयक्तिक भूमिका होती। फक्त एवढंच आहे की तो राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता असल्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेशी विसंगत भूमिका ती असेल असं त्याच्या तेव्हा नसेल लक्षात आलं असं मला वाटतं, पण वैयक्तिकरित्या तो भूमिका मांडू शकतो ना। शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याकडे तुम्ही कसं बघताय? खरं म्हणजे साहेबांना मी पण खूप लहानपणापासून आणि जवळून ओळखते। इतक्या कठोर शब्दांमध्ये त्यांनी कधीच कोणालाच बोललेलं मलाही आठवत नाही, कारण ते खूपच सोशिक आणि फार क्वचित या पद्धतीने किंवा पहिल्यांदाच मी पाहिलं त्यांना असं रिॲक्ट होताना। मला असं वाटतं की हे जसं चर्चा आहे सगळीकडे की हे फक्त पार्थला होतं का आणखी काही लोकांना संदेश द्यायचा होता मला माहिती नाही, पण त्यांचा तो अधिकार आहे, ते बोलू शकतात नातवाला। आणि थोडंसं हेही लक्षात घेतलं पाहिजे, त्यांचं वय, ते करत असलेलं काम, त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, आणि सातत्याने तो माणूस धडपडतो आहे। आणि मला असं वाटतं की ते गाडीत बसता बसता सगळ्या लोकांनी एकदम त्यांना बंडावून सोडलं होतं, प्रश्न विचारत होते आणि त्या ह्याच्यात त्यांनी ते उत्तर दिलं असेल, त्यांना क्लिअर मेसेज द्यायचा असेल कदाचित, पण ठीक आहे, आजोबांचा अधिकार आहे तो, म्हणून ते बोलले। काल पार्थ पवार पण भेटण्यासाठी गेले होते। या सगळ्या वक्तव्यानंतर, या सगळ्या घडामोडीनंतर पार्थ पवार नाराज असतील असं तुम्हाला वाटतं? आता हे बघा, ही तरुण पिढी आहे। समजा आजोबा काही बोलले तर तुमच्या घरातही जर एखाद्या आजोबा एखाद्या मुलाला, नातवाला रागवले तर कदाचित वाईट वाटणार ना। तसं त्यालाही वाईट निश्चितपणे वाटलं असेल, कारण ते सामाजिकरित्या बोलले गेले। आता कसं आहे की अपरिपक्व आहे म्हणणं, माझं स्वतःचं मत असं आहे की आमच्या घरामध्ये पार्थ हा अतिशय हळवा आणि खूप चांगला मुलगा आहे। तो सगळ्यांशी व्यवस्थित संबंध ठेवणं, प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून जाणारा आमच्या तरुण पिढीतला तो एकमेव मुलगा आहे की कोणाची साठी असो, कोणाची
काय आणखी काही कार्यक्रम असो घरातले, पण त्याला आवर्जून तो जातो, हजेरी लावतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो वागतो, सगळ्यांशी खूप विनयाने वागतो, असा तो मुलगा आहे. आणि वाटलं असेल त्याला, निश्चितपणे वाईट वाटेल त्याला, असं मला वाटतं, पण तो विसरूनही जाईल लवकर ते. या सगळ्या घडामोडीकडे, गेल्या 2 दिवसातील घडामोडीकडे पवार कुटुंबियातली, कारण काल देखील बैठक झाली, सुप्रियाताई असतील, अजित पवार असतील, शरद पवार साहेब असतील, या सगळ्यांची बैठक झाली, याच्यातून काय निघेल असं तुम्हाला वाटतंय? असं आहे की काल दिवसभर आपण मीडियाने हे सगळं लावून धरलेलंच आहे. आम्ही थोडंसं तटस्थपणे या सगळ्याकडे बघतो, कारण काल समर खडसनी एक वाक्य सांगितलं होतं, एका चॅनेलवर एक चाललं होतं, तिथे असं म्हटलं होतं की पवार घराण्यातली एखादी व्यक्ती रस्त्यावर जरी आली तरी तो एक विषय होऊ शकतो. तेव्हा लोकांना अतिशय उत्सुकता आहे. ती उत्सुकता पवारसाहेबांच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीमुळे आणि त्यांनी केलेल्या संपूर्ण देशामध्ये असलेल्या नावलौकिकामुळे आहे. त्यांच्याबरोबर अजितदादासुद्धा प्रचंड काम करत आहेत आणि या दोघांमुळे एक वलय आहे ह्या पवार घराण्याला, आणि सुप्रियासुद्धा करते आहे त्याच पद्धतीने. त्याच्यामुळे लोकांना, मला असं वाटतं की खूपच जास्त रस आहे या गोष्टीमध्ये. आणि मला असं वाटतं ते म्हणतात तेवढं ते सिरियसली किंवा गंभीरपणे घ्यावं असं नाही. पार्थ हा भी आता काही लहान नाही आहे, तो पुष्कळ समजूतदार आहे, मोठा आहे आणि त्याला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो नक्की सगळ्यांशी चर्चा करेल. जो योग्य निर्णय असेल तो घेतला जाईल आणि त्याबाबत प्लीज आपण बाकीच्यांनी, म्हणजे तुमची चिंता चांगली आहे, पवार घराण्याबद्दलचं तुमचं प्रेम चांगलं आहे, पण तरीसुद्धा पवार घराणं सक्षम आहे या सगळ्या गोष्टींवर उत्तर द्यायला आणि त्याच्यातनं मार्ग काढायला. शेवटचा एक प्रश्न, पार्थ पवार यांनी आत्यांच्याकडून सल्ला घेतला तर काय सल्ला असेल? आता त्याचा मला फोन येऊ दे, मग मी सांगते तुम्हाला, कारण तो आमचा वैयक्तिक दोघांचं ते बोलणं असेल आणि तो अतिशय मोकळेपणाने, खात्रीने माझ्याशी बोलणार आहे, तेवढ्याच मोकळेपणाने मी त्याच्याशी बोलेन. ऑलरेडी त्याचं सुप्रिया, त्याच्या एका आत्याशी बोलणं झालेलं आहे आणि ती त्याची लाडकी आत्या आहे, त्याच्यामुळे तिनेही पुष्कळ गोष्टी त्याला सांगितल्या असतील. तोही अतिशय परखडपणे आणि स्पष्टपणे स्वतःची मतं मांडणारा मुलगा आहे, तरुण पिढी आहे, त्यांचं आम्ही ऐकून घेऊ निश्चितपणे आणि जे योग्य वाटेल तो सल्ला मी निश्चितपणे देईन. तर आपण बघितलं की पार्थ पवार यांचा फोन आल्यानंतर त्यांची सगळी बाजू ऐकून घेतली जाईल आणि सगळ्या आत्यांशी चर्चा करत आहे, म्हणजे सुप्रियाताई सुळे यांच्याशी देखील चर्चा करत आहे, त्यामुळे योग्य तो सल्ला दिला जाईल असं कोल्हापूरच्या आत्यांनी तुर्तास तरी सांगितलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर.